गुड मॉर्निंग. चहा तर एवढा उकळाय ठेवलाय. कोण कोण पिणार आहे चहा? तू आला बंद करू का? हा, फुकून तरी जाईन का खाली? ते असली थंडी वाजते ना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असं वाटतं बाहेरच कुठंतरी राहावं. ₹10 झालं का? बरोबर झालं का? काकाला द्या एवढे पैसे. झालं. आता किती द्यायचे टोटल? 1120. मी नाही आता जेवायला बसलो मित्रांनो. जेवायला केले हरभरा चपाती. मस्त झाली. चांगले मिरच्या नाही तिखट ह्याच्यात. असंच पाहिजे. मी करते मंदारणी भाजी पण तिखट झाली अशी हरभऱ्याची. चालले दादा वालाला राखा. माणसं चोरतात ना म्हणून. काल धरून आई म्हणत होती दवाखान्यात जायचं एक्सरा काढाय माणसा. आता आईने अचानक कॅन्सल केले. का कॅन्सल केलाय तू? काय तू म्हणतो लय लवकर जायला लागतं. मग आता नंबर लागणार आहे का आपला? सकाळ उद्या लवकर, पण तुम्हाला उद्या जायचंय तिकडं. सरकारी दवाखान्यात जायचं म्हणलं ना लय लवकर जावं लागतं. कारण काय ना तिथं आधीच लोक लय नंबरला आले असते. आणि मी नाही निघणार होतो इथून 10-10:30 वाजता. तिथं लय एक्सरे काढाय गर्दी होती. मित्रांनो आता नळाला पाणी आलंय. घरात काय पाणी सगळं रिकामे झालंय. भरून घेतो आता. भरायला आहे तसले शेंगा आहे होय. तू बी गुंडला गेला का? सगळे इकडं बघा मला सगळे घेऊ का? हा बर. त्याची मजा बघ ना. दर दर थोडं घेऊ द्या. घे तुला. शेंगा बघ ना कसा निसताय ते. एक एक कातड काढ. तू खातोय थुक. ठीक आहे. शहाण आहे का एवढं तू? कुठं आहे गाजर माहिती का? अकित हक 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 तोकते समोर हक 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 गाजर खाली बघ खाली बघ. हक हक ह्या पलीकडच्या टोपल्यात दिसला का? अरे की गाजर आहे ही. हा देऊन देतो थांब नाही तर जाचीन घरी निघून. शोभाजी म्हणती माझ्याकडे दे. दे मला. दर. अयो तुला रे रियांश त्यांच्याकडे आहे की त्या काय पलीकडे. अयो त्या पलीकडे. रियांशला दे ना तोडायला हाताने. आई रियांश तोडून दे हाताने. हातात घुस ना सावकाश. अय कसरलं होतं ते. तुटतंय का नाही? आणि इकडं मी तोडतो. पहिल्यासारखं नाही राहिलं बाई काय. पहिलं तरी बाया सक्रातीला बांगड्या पंचमीला बांगड्या. ओ तोडलं. देऊ का तुला? दर दर हा का? आणि ही कुणाला देऊ? ही देऊ काय तुला? हा एक गाजर रियांश खातोय आणि दुसरं गाजर आईला दिले. आणि मी काय मला बाय बाय का? मला नको पपी दे. बाय बाय. दुसरी दे. चॅप्टर हा हुशार आहे. आईने आणल्यात भावाचं लाडू. भावाने त्या दिवशी आणलेलं. त्याला जर कळालं ना आम्ही लाडू उचकू खायला. मी नाही बाबा आईने डबल चापू त्याचं लाडू शोधलेत. आईने एकदाच लाडू खाल्लाय पण आईला त्याच्यात सगळं माहिती. काय काय सांग काय? त्याच्यात गुळ आहे, खारीक आहे, खोबरे आहे, मेथी आहे आणि काजू आहे, बदाम आहे,
आपल्या घरी बनव की माना काजू बदाम हरका गूळ तूप राहू दे तुझं प्रोडक्ट बाई. मग प्रत्येक शेतकरीला तर एक आणि दोनच गोणे आणू शकतो. व्यापारी तिकडून 10 रुपयाला भरणार, इकडे 10 रुपये काढणार, 20 रुपये किलो. आपल्या वाली राहिले असेच. ह्याच्यात लिंबू पाणी, लिंबाचे पाणी गणे टाकले. मी टाकू का? आता काय बनवताना टाकायला लागतं का काय लेमन टी? लिंबाचं पाणी टाकून पिलं ना, लिंबू नाही तर लिंबाचं झाडाचं म्हणतात, त्याने वाईन काढवाट सगळा. लेमन टी चांगलं असतं प्यायला. पप्पा आल्यात वावरातून आले लगेच गप्पा चालू झाले. घरी पण नाही आला अजून. दाण्याचे गुण कधी पडले आम्हाला नाही माहित. दळण आजच्याला गावाचं केलंय आईने, ती काढून घेतलं. आईनेच पाडलेलं दिसते. घराच्या वावरात राहिले वडाय. पप्पा म्हणले चल तुला शिकवतो. अजून तर वडाय पण चालू केलेलं नाही दिसत. वडायचं राहिले का? वाढायचं, चढेती खांदून लावण करायचं. माझ्याकडे काय मोबाईल स्टँड नाही. आता हे लाकूड आहे, लाकडाच्या फटीत मोबाईल ठेवतो. असं लाकडाच्या फटीत ठेवलाय म्हणजे इकडचं सगळं रेकॉर्डिंग होते. मोबाईल स्टँड नसल्यामुळे काही ना काही जुगाड करावं लागते. तिकडे बी वाढायचे का? मुंग्या कुठं निघल्यात काय माहिती. लय चावायला लागले तर चण. तुम्हाला चावत्यात का? तुम्हाला तर चांगलेच चावते. दिवस पण मावळला आता. सकाळ वाढा आलं ना थंडीत. काय थंडी लागलं, 2च वाफ वाढल्या, मरणाचा निघला. झालं बाबा एकदाच ओढून. तरी पप्पा म्हणले तुझ्या मागं वाढायला लागल. तुला काय एवढं जमलं नाही. जमलं नाही तर मला ओढायचं कशाला. आता ही बरोबर मीच वाढल्यात ना, किती भारी वाढल्यात, तरी माझं पटत नाही. आता तिकडं थोडं राहिले. पप्पा म्हणले माझं मी करतो. आज आईने कालवण बनवले वालीच्या बियाचं. वालीच्या बिया कमी तरीच जास्त गटमुट झाले. वा वा. मसाल्यातल्या वालीच्या बिया नाही, 1 नंबर क्वालिटी लागते. गेल्यास केलं ना लय उघडीत वास मारायचो. थोड्या खायला घेतो ना मसाल्यातल्या. फ्राय कर नाही नुसतं फ्राय मस्त लागतं. मीठ मिरची टाकायची. आई खरं सांग, आम्ही वालीचं कालवण कधीच केलं नाही. आजच्यालाच बियाचं कालवण केले. मध्ये ना वालीचं बिया पण आहे ना लय उघडीत लागायच्या, खाऊच नव्हत्या वाटत. आजच्याला दुसऱ्याला केली. असं पण संक्रांतीला आता मिक्स भाजी मध्ये खायलाच लागणार आहे. मला तर नाही आवडत ती मिक्स भाजी. चाललंय ताट वाढायचं. बिया का निवडताय? खराब आहे ना. आय तुम्हाला चुना लावला. इकडं निवडताय आणि इकडं खराब काढलंय एवढं. बापरे.